राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पडित से तुटी जन्म व्याधी न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा गुणकीर्ती मनुष्या तुझे रागवे ख्याती केली ईश्वराशी करे सागरे तारे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी महाराज हा जन्मला मूर्ती लोकी उपमानाडळेलो भवसिंधू से बांधिला से तुझे अनाकारणे तुकया भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकार त्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका दोषितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागी दिव्य लोकांसी नेली ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्य आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्धमध्ये प्रकाशो दासु अवतारी दोजी आता बिनोवासिनी जय चामुर्यालकरा कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार मुनिया मदत जय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनिवेश अत्यादु विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी लिखते पुरते अधिकते सरते करुणी गावे तुमते विनवतु असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो अभ्यासक्रम आहे, आज अध्याय क्रमांक 2 आणि त्यातला श्लोक क्रमांक 51 आणि त्यातल्या ज्या ओव्या आहेत त्या 2च ओव्या आहेत, 278 आणि 279. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी थोडीशी एक माहिती देतो तुम्हाला की आपला जो चॅनल आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत यांनी आता हा शेवटचा सबस्क्राईब झाला आहे. 41 सबस्क्राईब आपल्या चॅनलला मिळालेले आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ 1400 लोकांनी ते बघितलेलं आहे व्हिडिओज आणि 62 लोकांनी लाईक केलेले आहेत आणि 22 जणांनी कमेंट्स दिलेले आहेत आणि 25 जणांनी शेअर केलेलं आहे. याच्यामध्ये ही जी कल्पना आहे आपली की ज्ञानेश्वरी घरोघरी, बघा घरातही बसून तुम्ही कुठलाही एखादा एपिसोड काढला समजा, त्याच्यात अगोदरच आपण अध्याय कुठला आहे याची कल्पना देतो. ज्ञानेश्वरी आपण समोर ठेवली तर आपल्याला त्याचं चिंतन करता येईल. आता हा जो आपण श्लोक म्हणणार आहोत हा आत्तापर्यंत निष्काम कर्मयोग भगवंत सांगतात, त्याचा सार सांगणारा श्लोक आहे. फार महत्त्वाचा श्लोक आहे आजचा. तो तुम्ही आता म्हणतो माझ्या मागे आपण म्हणायचं. बघा तो श्लोक कसा आहे. कर्मजं बुद्धियुक्ताहि म्हणा. कर्मजं बुद्धियुक्ताहि कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः फलं त्यक्त्वा मनीषिणः फलं त्यक्त्वा मनीषिणः. आता परत एकदा पूर्ण. कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः. आता दुसरा त्याचा खालचा. जन्मबंध विनिर्मुक्ता जन्मबंध विनिर्मुक्ता जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त नामयम् पदं गच्छन्त्यनामयम् पदं गच्छन्तनामयम्. परत एकदा. जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्तनामयम्. आता संपूर्ण परत एकदा श्लोक म्हणेल मी, माझ्या मागे आपण म्हणायचं नंतर. कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त नामयम्. कर्मजं बुद्धियुक्ताहि आता भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला असं म्हणतायत की पदम गच्छन्त नामयम. अर्जुना, तू सर्वोच्च पद तू प्राप्त करू शकतो. सर्वोच्च म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दुःख नाही आणि रोग नाही. बघा, शरीर रोगाचे भांडार. शरीर म्हटलं की ते कधी पण आपल्याला काय पण होऊ शकतं, नाशवण. पण तरी पण भगवंत म्हणतायत तुम्हाला निरोगी शरीर आणि दुःखरहित जीवन मिळू शकेल. त्याला काय म्हणतात, मोक्ष. जीवनातील परमोच्च स्थान. परंतु त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यापूर्वी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते केलं पाहिजे तुम्ही, तर तुम्हाला परमोच्च स्थान मिळू शकेल जीवनामध्ये. तर काय बघा, पहिल्यांदा काय म्हणतात, कर्मजं बुद्धियुक्ताहि, म्हणजे कर्माची इच्छा न करता
केवळ कर्तव्य बुद्धीने तुम्ही कर्म करायला पाहिजे. कर्तव्य म्हणून कर्म करायचं आणि त्याच्यानंतर केल्यानंतर त्याची फळाची आशा धरायची नाही. आता उदाहरणार्थ आपल्या घरातलंच सांगतो मी. आपल्या मुलांचं पालन पोषण करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्यांच्यापासून ते मला नंतर सांभाळतील किंवा सुख सुख देतील ही अपेक्षा नाही करत. तुम्ही जर का चांगलं कर्म केलं मुलांबाबतीत ते तुम्हाला सांभाळणारच आपोआप. मी माझ्या वडिलांचा एकदा संवाद झाला होता. माझ्या वडिलांनी त्यांचे वडील माझ्यात एकच चांगले सांभाळले होते. आई वडिलांनी चांगली त्यांनी काळजी घेतली. तेव्हा ते काय आमचे वडील असे पारमार्थिक असल्यामुळे ते आमच्यात राहिले नाही. पण मी त्यांना म्हणायचो की बा तुम्हाला आम्ही निश्चित सांभाळणार. पण ते म्हणायचे ते माझा भगवंत आहे असं माझा पांडुरंग आहे असं म्हणायचं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. परंतु हे बाकी खरं आहे ताई की ॲक्शन आहे तसेच रिॲक्शन आहे. तुम्ही जसं कर्म करा तसं तुम्हाला भेटणार आहे. मग ती काळजी कशाला करायची. आणि शेवटी आपले भोग आहेत स्वतः. आपलं प्रारब्ध आहे भोग आहेत ते आपल्याला भोगायचेच आहेत. पण तुम्हाला पश्चाताप नाही होणार. कर्तव्य शिकवलं आणि मुलं फॉरेनमध्ये जाऊन नाही आता फॉरेनमध्ये जाऊन म्हणजे कसं आहे ते त्यांचं बघणार ना हो. तो त्यांचा काही दोष नाही आहे. नाही विचारतात त्यांचं काय प्रॉब्लेम नाही. काय विचारतच नाही अजिबात. ते आता आपलं नशीब म्हणायचं. ते आता तो काय जास्त हे नाही करत. फक्त आता इथे काय म्हणायचं आहे आता भगवंत म्हणतो बघा खरा मायबाप आपला देव आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. ते आपले पण देवच आहेत. पण तो खरा देव आहे विठ्ठल माय बाप होता तुकाराम महाराजांनी म्हटले. म्हणजे तो खरा आपला बाप आहे भगवंत. म्हणून तो त्याला काळजी आहे आपली. पण आपण आईबापाचं ऐकत नाही ही आपली शोकांतिक आहे की नाही. तेव्हा भगवंत काय म्हणतात कर्तव्य बुद्धीने फक्त कर्म कर. तू फळाची आशा करू नको. मग काय होईल तुला प्रमोच्च स्थान भेटेल. उच्च स्थान भेटेल. तुला काय होईल मुक्ती भेटेल मोक्ष भेटेल. पुढे बघा फलम तक्त्वा मनीषीन. मनीषीन याचा अर्थ काय होतो माहिती का ज्ञानवान व्यक्ती. जो ज्ञानी व्यक्ती आहे ना तो काय करतो फळाची आशा ठेवत नाही. मनीषीनापासून मुनी हा शब्द झाला आहे. बघा ऋषी आणि मुनी आपण काय म्हणतो ऋषी मुनी. मुनी म्हणजे काय माहिती का त्यांनी संसारात मौन धारण केलं. संसार म्हटलं की ते काहीच बोलत नाही. त्यांना माहिती आहे संसाराचा मूळ काय आहे दुःख आहे. म्हणून ते त्याच्यावरती काही जास्त गाजावाजा करत नाही. म्हणून ज्ञानवान पुरुष काय करतो फळाची आसक्ती सोडून देतो. आणि तिसऱ्या ठिकाणी असं सांगतायत की जन्मबंध विनिर्मुक्ता. म्हणजे तुम्ही फळाची इच्छा जर का माणसाला काय करते माहिती आहे का जन्म घेण्याला कारणीभूत ठरते. आपला जन्म काय झाला माहिती आहे का तर आपली इच्छा होती मागच्या जन्मात काहीतरी म्हणून आपला आता जन्म झालेला आहे. आणि बघा आपला जन्मच झाला नसता तर आपल्याला दुःख आलं असतं का. बघा हे ब्रॅकेट आहे. मी तुम्हाला मागे पण म्हटलं गणितामध्ये एक ओपन ब्रॅकेट आणि एक क्लोज ब्रॅकेट. ओपन ब्रॅकेट जन्म आहे आणि नंतर काय आहे नंतर मूर्ती आहे आणि मध्ये दुःख आहे. ते कायम दुःख पण नाही आहे आणि कायम सुख पण नाही. पण तुम्ही जन्मच घेतला नसता तुम्हाला सुखही मिळालं नसतं. प्रश्नच नाही मुक्त. मग ह्या वेळेला आपण असं समजवायचं की आता मला परमेश्वराने हे दिलेलं आहे शरीर. आता मला परत जन्म मी घेणार नाही. आता राहिलेलं आपलं जे आता तुम्ही बघितले आता सध्या 2020चा चाललेला आहे चषक. शेवटच्या ओव्हरमध्ये महानावारी करायची.
बस 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 सिक्सर सिक्सर नाही नाही सिक्सर शिवाय बात नाही करायची. बस सिक्स प्रत्येक बॉलला सिक्स मारायचं. प्रत्येक दिवसाला एवढं नामस्मरण करायचं की बस. आता मी मागचं आणि बघा भगवंत काय करतो, पाठीमागचा नाही इतिहास बघा तुम्हाला. बघा तो इतका कृपाळू आहे, आपले गणेश इतके म्हणजे कृपाळू आहे की ते मागचं नाही बघणार, तुमचा इतिहास नाही बघत. आता प्रेझेंट काय करतो तुम्ही, देवाचं नाव घेता हे बघतं. मग बघा याच्यामध्ये तुकोबारायने एक प्रमाण आहे, ते छोटंसं प्रमाण आहे ते मी म्हणतो. ते महाराज एका ठिकाणी म्हटलंय, पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण. माहिती आहे कोण, मला नाव सांगा. बघा ताईंनी बरोबर सांगितलं. पुत्राच्या मोहाने तो शेवटी नारायण म्हटला. तो पापी होता, परंतु महाराज काय म्हणतात, कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य. काय त्याचं पुण्य फळाला आलं की तो शेवटी काय बोलला, नारायण. पुत्राच्या आशेनं का होईना, पण त्याच्या तोंडामध्ये काय आलंय, नारायण. आता तुम्ही काय म्हणाल की असं करू, मी मजा मौज खाओ पिओ मजा करो आणि मारायच्या वेळेला मी नारायण म्हणेन. कशाला पाहिजे पूजा ताप नामस्मरण, मी शेवटी मी नारायण म्हणेन. चालेल का. बरं आजामेळ का म्हटलं माहिती आहे का नारायण. आजामेळाची अशी हिस्ट्री आहे की आजामेळ, फक्त आजामेळ ह्या नावावर चैतन्य महाराज देगलूरकरांनी लातूरला 3 दिवसाचं सत्र घेतलं होतं. दररोज 3 तास म्हणजे 9 तास त्याने आजामेळ सांगितलं. मग तो पापी नव्हता, तो अगोदर काय होता, पुण्यवान माणूस होता, परंतु संगतीने बिघडला. पण अगोदर त्याने साधना केलेली आहे, ती वाया जाते का. बघा साधना कधीही वाया जात नाही. तुमचं चांगलं कर्म कधीही वाया जाणार नाही, ते तुम्हाला फळ देणार आणि चांगलं फळ देणार. आता हे बघितले का, 3 मुद्दे आपण झाले आपले. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, प्रमोच्च स्थान मिळणार आहे. असं कोणाला सांगतायत, ते आपल्याला सांगतायत. अर्जुनाने तर प्रमोच्च स्थान मिळवलेलं आहे. अर्जुनाला सांगितले, हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, हा. कळत नकळत आम्हा सर्वांना सांगितले. सगळ्यांना सांगितलं, कारण आपण त्याचे लेकर आहोत, आहे की नाही. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. अर्जुन हा निमित्त आहे सांगण्याबद्दल. बरं आता निर्विकार पद, प्रमोच्च पद जे मोक्ष आहे ते आपल्याला भेटणार आहे. फक्त आपण ह्या श्लोकामध्ये जे सांगितलं आहे. आता तुम्ही म्हणाल की फळाचीच आशा करायची नाही, मग कर्म तरी कशाला करायचं. मला फळच मिळणार नाही आहे, मग कशाला मी हे करू, उठा ठेव करू, मग निवांत मी बसून राहील एका ठिकाणी. पण असं नाही आहे. भगवंताला काय म्हणायचं याच्या बाबतीत, फळ आहे ना, फळात फळ नका घेऊ. आता याच्यामध्ये एक दृष्टांत असा आहे, फळात फळ म्हणजे काय. बघा आता एक देशी गाय आहे. देशी गाय किती दूध देते आपल्याला, 1 2 3 4 लिटर. त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. मग आपण काय केलं, जर्सी गाय काढली. आता जर्सी गाय किती दूध देते, 30 35 40 लिटर दूध देते. ते आमचे एक महाराज म्हणायचे, जर्सी गायचं दूध आणि देशी गायचं गोमूत्र ते बरोबर आहे. मला काय सांगायचं आहे की प्रोडक्टिव्हिटी आपल्याने वाढवली आपण. आता आपण काय खातो, सगळं हायब्रिड खातो का ना ताई. तुम्हाला ओरिजिनल मिळणार काय कुठे काय. मग आपण सुधारलो का बिघडलो सांगा. आपण लोकसंख्येच्या दृष्टीने आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवली का सगळ्यांना मिळालं पाहिजे धान्य. आणि आपल्याला पहिलं धान्य जे गावठी होतं ते काय, त्याचे प्रोडक्शन जास्त नव्हतं. एकरामध्ये बाजरी तयार केली तर 7-8 पोते होणार. आता हायब्रिडमध्ये टाकलं तर एकरामध्ये 30-40 पोते होतात. आणि माणसाने काय केलं आहे, पैसाच हा परमेश्वर मानलेला आहे. आज 100 वर्षाचं आयुष्य कोण जगतं. आता हे कुलकर्णी साहेब समोर
यांनी आता काहीतरी तत्व पाळले, नाही तर काय 50-60 वर्षामध्येच अटॅक येतो. देवाची देणच असते. आता याच्याबद्दल ज्ञानोबा राय नाही, या श्लोकामध्ये आपण बरंच बोललो. आता ज्ञानोबा राय काय म्हणतात ते बघू. आपली आई काय म्हणते बघा. ते कर्म तरी वर्तते परे कर्म फळा नातळती आणि याता याती लोपती अर्जुना तया. याता याती म्हणजे काय ताई? याता याती हा शब्द ऐकलाय का तुम्ही? पुढं ऐकलाय? याता याती म्हणजे वाहतूक, जाणं येणं, एरधार. आपलीच एरधार चालले. जन्म घ्यायचा, मरायचं, मरायचं, परत जन्म घ्यायचा. ही याता याती लोप पावते. पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे आता याला संसार म्हटलेला आहे शंकराचार्यांनी. तुम्हाला जर का मरण बंद करायचं आहे तर तुम्हाला पहिला जन्म बंद करावा लागेल. मग त्याच्यासाठी काय ज्ञानोबा काय म्हणतात की कर्मफळाची ते अपेक्षा करत नाहीत ज्ञानवान पुरुष, म्हणून त्याला जन्म नाही. आणि जन्म नाही म्हणजेच त्याला मृत्यू पण नाही. ओके, पुढे आता पुढची ओळ बघा. 279 ओळ आहे बघा. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. बघा ज्ञानोबा राय आहेत ते या ओवीमध्ये त्यांनी शब्द वापरलाय बघा. मंग निरामय भरित. निरामय हा शब्द फार महत्वाचा आहे. या निरामयामध्ये 3 गोष्टी आहेत. आपल्याला सुद्धा आपण काय करतो फक्त की रोटी, कपडा और मकान एवढंच बघतो, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्याच्या पलीकडे पण एक निरामय जीवन आहे. तर ते निरामय जीवन म्हणजे काय की सर्वांगीण विकास, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. त्याला काय बोलतात? मग निरामय भरित. याला निरामय जीवन म्हणतात. हे निरामय जीवन तुम्ही जगू शकता कशावर? निष्काम कर्मावर. आणि पुढे काय म्हणतात? पावती पद अच्युत. अच्युत म्हणजे काय? प्रमोच्च, सर्वोत्तम पद तुम्हाला मिळू शकेल. आणि पुढे काय म्हणतात? ते कशामुळे मिळू शकेल? ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. समत्व बुद्धी योगामध्ये ठेवली, तुम्ही कर्मामध्ये ठेवली तर तुम्हाला हे सगळं मिळू शकेल, असं ज्ञानोबा सांगतात. त्याच्यामध्ये थोडं आता तुकोबा आहे काय म्हणतात ते बघू आणि आपण सेवा समाप्त करू. बघा, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देह योगी यांचे. इथे एक निरामय शब्द आहे, म्हणजे त्यांनी विठोबाचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये परमात्म्याचं वर्णन केलं आहे तुकोबा यांनी. परमात्मा कसा आहे? आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे. आपणही शिवाचा अवतार आहे की नाही? आपणही जीव आहोत. कशातून तयार झालो आपण? शिवामधून. मग आता आपल्याला काय करायचं आहे? जीवातून आपल्याला कुठे जायचं आहे? शिवाकडे जायचं आहे. बघा, नदीचा प्रभाव कुठे असतो ताई? समुद्राकडे. म्हणजे तिचं उगम स्थान काय आहे? समुद्र आहे. का समुद्राचं बाष्पीभवन होतं आणि तेच पाणी त्या नदीत पडतं. मग नदी कुठे जाते? म्हणजे नदीचं पूर्णत्व कुठे आहे? समुद्राला मिळण्यामध्ये आहे. तसं माणसाचं पूर्णत्व कुठे आहे? भगवंतामध्ये म्हणजे विलीन होण्यामध्ये आहे की नाही? समजलं? हां, पुढे बघा काय म्हणतात ते. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनिधरी. आपणही भजन करतो पण काहीतरी मिळेल याच्या हिशोबाने, आशाने. मग ते काय होणार आहे? ते अकर्तव्य झालं तुमचं. आणि अकर्तव्य झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला फळ मिळणार नाही. पुढे महाराज काय म्हणतात बघा. बाहेर पडिलो आपल्या कर्तव्य संसाराशी जीवे वेटाळलो.
बघा महाराजांनी तुमच्या आमच्यासारखाच संसार केला तुकाराम महाराजांनी, आणि 21व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग केला. त्यांचं आयुष्य ह्या पृथ्वीतलावर 42 वर्षाचं होतं. 21 वर्ष पूर्ण आपल्यासारखा तुमच्या आमच्यासारखा प्रपंच केला, पण त्यांना समजलं की जन हे दिल्या घेतल्याशी, दिलं घेतलं तर जन चांगलं आहे, आणि त्यांनी पूर्ण त्यांची दृष्टी परमात्म्याकडे वळवली. ते जर का संसार करत राहिले असते आपल्यासारखे तर त्या आपल्याला गाथा मिळाला नसता आणि आपला उद्धार झाला नसता. मग महाराजांनी लगेच टर्निंग पॉईंट घेतला 21व्या वर्षीच, आणि 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. पूर्ण कार्य 21 वर्षामध्ये केलं, आणि महाराजांनी 22व्या वर्षी परमात्म्याची सुरुवात केली, आणि त्यांना 32व्या वर्षी गुरुचा साक्षात्कार झाला. म्हणजे बघा आपण काय करतो, परमात्म्याकडे वळतो, पूजा विधी वगैरे करतो, आणि लगेच गुरुची अपेक्षा करतो. ते गुरुसाठी 12 वर्ष थांबले, आणि गुरु मिळाल्यानंतरच मग अभंगाची रचना आहे. अभंगाची रचना त्यांनी 10 वर्षात केली शेवटी. आणि एका अक्षरात हाय माझा रमाकांत. बघा गोंदवलेकर महाराज म्हणायचे गाथा म्हणजे काय, नामच आहे. भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त गाथेमध्ये काहीच नाही आहे. बघा आपल्या जीवनामध्ये झालं तर दररोज 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आणि एकच अभंग जरी म्हटला तुकोबांचा गाथेमध्ये, गाथा प्रत्येकाच्या घरात पाहिजे, आणि प्रत्येकाने एक अभंग तरी दररोज वाचला पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. तर असं केल्यानंतर आपल्याला काय निरामय जीवन मिळू शकतं. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. आपले आपले माता पिता की जय. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण ते बरोबर 30 मिनिटाच्या आतच करायचं आहे आपल्याला. श्री अनंत मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादी देवा, महानंदा महानुभावा, चक्रंधरा विश्वंभरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलापती, भवतारका धरित्र्यक्षती, अगाये सगुणा निर्गुणा, वसुदेव देवकी नंदना, तुकाला लोटांगणी, हेची करतसे विनवनी, सकळ देवादी देवा, महानंदा महानुभावा, आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञ तोषावे, तोषोरी मद जावे पताय जाणे, कांची वैकटी सांडू तया संकरमती वाढो, दूता परस्परे बुडो मैवादे, दुरिताचे धीर जाओ, विश्वधर्म सूर्य पावो, जो देवांशील तो ते लावो, प्राणिदात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी वेद दुर्धा, तला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे भाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमिचे रांचना, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोये बोधू, किंबहुना सर्वसुखी पूर्णोदीति लोकी, वजिद आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपीजे विशेष लोकीये, दुष्टा दुष्ट विजय होवावे,
तमने श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया. हरि ओम. शांती 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 शांती.